आणि या दरबारामध्ये हा दरबार मोठा आपला सावा दरबार आहे. आणि या दरबारासाठी उपस्थित असलेले पालघर जिल्ह्याचे आमदार राजनजी नाईक, जिल्हाधिकारी जाखड मॅडम साहेब, एसपी देशमुख साहेब, आमचे दिवाकरजी, शेखून शेख, अन्य निकम जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आणि जमलेल्या बंधू भगिनी, खरं म्हणजे कधीतरी माझी इच्छा की हा जनता दरबार थांबला पाहिजे. म्हणजे जनता दरबाराची गरज राहतात. जर बाहेर गेले तर शांतता पाळायला तर कॅन्टीनकडे जाऊन बसा तिकडे. खरं म्हणजे आपली जिल्हा नियोजन जिल्हा विकास समितीची बैठक होऊन आता मोठे 5-7 दिवस झाले. 4 तारीख झाली आणि 9 तारीख म्हणजे 5 दिवसाच्या नंतर आपण परत भेटतो. मी त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे पूर्वीची प्रशासक यंत्रणा वाईट होती असं मी म्हणणार नाही, परंतु आजचं प्रशासन हे गतिमान झालेलं आहे, जबाबदारीने काम करते आणि सर्वांनाच एकूण प्रवाहामध्ये सहभागी होऊन आपलं कर्तव्य पार पाडून आपल्या अधिकाराचा योग्य वापर करण्याची भूमिका सगळ्यांनी घेतलेली आहे. या गोष्टीचा मला आनंद वाटतो. मला तुमच्या आठवणात तुम्ही जा कॅमेरा लावून ठेव तिथे पाहता. एकूण तुलनात्मक अन्य जिल्ह्यांशी केली तर मी पालकमंत्री म्हणून समाधानी. म्हणजे सगळ्या यंत्रणा म्हणजे कोणी शेवटी प्रश्न असा आहे की जगाच्या मनुष्य सर्वगुण संपत्ती कोणच नसतो. काही काही उणीवा काढून शेवटी कुठेतरी बोट ठेवायचं म्हणण्यानंतर बोट ठेवतात येत, परंतु being a guardian minister of the district या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जे कर्तव्य करायचे ती मी माझ्या प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो आणि ते तुमच्या आधाराने करतो. आमदार आता नगरपालिकांचे काही नगरसेवक हे सर्वजण त्यांना जबाबदार असणारच आहेत काम करण्यासाठी. बोलतो की ज्या दिवशी जनता दरबारात एकही अर्ज येणार नाही त्या दिवशी गणेश नाईक खुश असेल. म्हणजे जी मूलभूत कल्पना मी मांडली ती ऐकताना गाडीमध्ये माझे ओएसडी आगे पाडायला सांगत होतं की आमच्या नगरपालिकेत आता तो कमी झालाय. सर्व अधिकारी महानगरपालिकेचे म्हणजे आयुक्तापासून सर्व पोलीस आता तो कमी झालाय. सर्व अधिकारी महानगरपालिकेचे म्हणजे आयुक्तापासून सर्व पोलीस स्टेशनचे इन्चार्ज सगळं अख्ख्या लोकांना घेऊन थांबणं येतो. मला सुद्धा ते चुकीचं वाटायचं, पण कालांतराने लक्षात आलं काम केलं तर जनता दरबार कशा लोक जातील. आणि मला हे जाणवते की आता आपल्याकडे येणाऱ्या सुरुवातीच्या दरबाराची जी अर्जांची संख्या होती ती आस्ते आस्ते कमी होत चालली. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जास्त काम करा. काय होतं मी नाही नेहमी आपण नाही काम करत जनता दरबारात जाऊन तिथून परत करण्यासाठी यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत कार्यरत होईल. त्याच्यापेक्षा आताच काम चाललंय असं माझं मत आहे. यू मे नॉट से येस, परंतु माझी धारणा अशी आहे की सकारात्मक काम करायला लागलेलं आहे. आणि मी नेहमी म्हणतो की चाणक्याच्या भाषेमध्ये कल करे सो आज करे सो आप. उद्या करायचं ते आज करा आणि आज करायचं ते आता करा. परंतु माझी धारणा अशी आहे की सकारात्मक काम करायला लागलेलं आहे. आणि मी नेहमी म्हणतो की चाणक्याच्या भाषेमध्ये कल करे सो आज करे सो आप. उद्या करायचं ते आज करा आणि आज करायचं ते आता करा. शेवटी माणसं आता मी येताना वसईमध्ये ऑस्ट्रेलियन एका स्थान विकास वर्तक यांचं कॉलेज किंवा मोठे कॉलेज येते तिथे, तर त्या ठिकाणी मी तेच सांगितलं की जगाच्या पाठीवर माणसाला जीवन हे काय समजलं पाहिजे. व्हॉट इज लाईफ. जीवन हे काय हे समजल्याशिवाय जीवन जगणं म्हणजे धाग्यातून तुटलेल्या पतंगीसारखे असते. ज्या माणसाला डायरी नाही म्हणजे भविष्य काळात कुठल्या सोमवारी कुठल्या 18 तारखेला तो कुठे असेल त्याचं निकट एका दिवस मध्ये गॅप ठेवायचं म्हणजे फ्लेक्झिबल करता येतं. ती आपली वेळ टाळायची ठरली तर आपल्याला नाही
म्हणजे भविष्य काळात कुठल्या सोमवारी कुठल्या 18 तारखेला तो कुठे असेल त्याचं निकट एका दिवस मध्ये गॅप ठेवायचं म्हणजे फ्लेक्झिबल करता येतो. ती आपली वेळ टाळायची ठरली तर आपल्याला ऍडजस्ट करायला त्रास होत नाही. कार्यकर्त्याने पण सगळ्यांनी शासकीय अधिकारी तुमच्या म्हणजे मी तुम्हाला कामाचं नियोजन तुम्ही मेजॉरिटी करत असाल परंतु मी आणि तुम्ही बघा आता मी इथे आलो ना विधानसभेच्या निवडणुका कधी आहेत ना त्या कुठल्या तारखेला येतील त्याचे जाणणार आहे. प्रचाराचा जोरदार कधी म्हणजे भाग असणार आहे. नॉमिनेशन फॉर्म कधी भरायचे म्हणजे ही महानगरपालिका विधानसभा लोकसभा याचा पूर्ण चार्ट माझ्याकडे तयार आहे. आता समजा की ऑलिम्पिकची जरा म्हणजे स्पर्धा होतात त्याला कोच लोक सांगतात आता प्रॅक्टिस करा. आता ते जाणणार आहे. प्रचाराचा जोरदार कधी म्हणजे भाग असणार आहे. नॉमिनेशन फॉर्म कधी भरायचे म्हणजे ही महानगरपालिका विधानसभा लोकसभा याचा पूर्ण चार्ट माझ्याकडे तयार आहे. आता समजा की ऑलिम्पिकची जरा म्हणजे स्पर्धा होतात त्याला कोच लोक सांगतात आता प्रॅक्टिस करा. आता जो समुद्राच्या किनाऱ्यावर दररोज पाण्यामध्ये पोहतोय भरतीला जे ओटीला त्याला का स्पेशल ट्रेनिंग घ्यायची गरज आहे का? जो समाज सेवेमध्ये कायमचा असतो त्याला राजकारणात निवडणुकाची भीती नाही वाटत. आणि माझं म्हणणं असं का की शेवटी कुठलाही राजकारणी प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. आणि प्रशासकीय यंत्रणा ही घरच्या घरगड्यासाठी वापरायची नाही, ती आपल्या सहकारी सवंगडी अशा धाब्यातून वापरली तर त्या ठिकाणी निश्चितपणे यश मिळतं. आता माझ्या आपल्याला मी सांगेन की आपल्या जिल्ह्यातल्या सर्व अधिकाऱ्यांचे प्रोफाईल म्हणजे ऑल डिपार्टमेंट त्यांच्या कुटुंबामध्ये तो त्याची पत्नी त्याची आई वडील मुलं पालक त्यांच्या मानसिकतेमध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये स्वास्थ्य कसे आहे ते आय वुड लाईक टू मी रॅन्डमली एखादी मी चेक करेन. देशमुख साहेब पोलीस करतील आमच्या फॉरेस्ट मी रेपाले नावाचा डीएफओ त्याला सांगितलं रेपाले किती तुझ्याकडे असेल तर 400 म्हणजे 400 लोकांच्या मला आई वडील त्याची पत्नी त्याची मुलगा मुलगी या सर्वांच्या जीवनामध्ये जर का स्वास्थ्य असेल तर तो नीट काम करू शकेल. स्वतः जखमी असलेला मग दुसऱ्याला मदत करू शकत नाही. आणि आलेला आईस कुठे आहे तर आपला हात मजबूत पाहिजे. आणि म्हणून आपल्या जिल्ह्यातल्या सर्व आणि मॅडम दॅट इज बिग रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर्स मग दुसऱ्याला मदत करू शकत नाही. आणि आलेला आईस कुठे आहे तर आपला हात मजबूत पाहिजे. आणि म्हणून आपल्या जिल्ह्यातल्या सर्व आणि मॅडम दॅट इज बिग रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर्स की त्या ठिकाणी असेल ज्यांच्या घरामध्ये काही भावबोध कधी कधी असतो लहान भाऊ व्यसनाधीन असतो त्याचा संपेय होतो. जो काय करायचा असेल तर आपल्या सिस्टीम जर त्या ठिकाणी मला अपेक्षित असं रिझल्ट मिळणार नाही. आणि मी बारकाईने बघतो आणि आपण मेडिक्लेम सगळ्यांचे काढून घेऊ मॅडम काय होतं सगळ्यांना सवय लावा म्हणजे अगदी आई वडील परंतु भाऊ त्याच्यात सध्या येत नाही. तर त्या अशा असले पहिल्यांदा शारीरिक मानसिक स्वास्थ्य नीट राहिलं पाहिजे. आता शेवटी म्हणजे शासकीय नोकरी त्याला लागत नसेल ते मला नोकरी लावणं बट ते रॉंग इन इट. आणि अशा प्रकारची मी लोकांच्या बाहेरच्या हरकत नाही पण काय आहे तो डावलून जर त्या ठिकाणी कोणी चॅम्पियनशिप आपण मेडिक्लेम सगळ्यांचे काढून घेऊ मॅडम काय होतं सगळ्यांना सवय लावा म्हणजे अगदी आई वडील परंतु भाऊ त्याच्यात सध्या येत नाही. तर त्या अशा असले पहिल्यांदा शारीरिक मानसिक स्वास्थ्य नीट राहिलं पाहिजे. आता शेवटी म्हणजे शासकीय नोकरी त्याला लागत नसेल ते मला नोकरी लावणं बट ते रॉंग इन इट. आणि अशा प्रकारची मी लोकांच्या बाहेरच्या हरकत नाही पण काय आहे तो डावलून जर त्या ठिकाणी कोणी चॅम्पियनशिप करत त्याला निश्चितपणे आपले असलेले अधिकार जाणून दिले पाहिजे. देर इज प्रोव्हिजन इन लॉ प्रकल्पग्रस्त लोक स्थानिक लोकांना रोजगार हा कायद्याने बंधनकारक आहे. हे कोणी व्यवहार नाही करा. आणि मॅडम यू विल लीड पुन्हा एकदा सांगतो की असं बघा तुमची सुख दुःख सुद्धा सांगा की शेवटी अधिकारी कर्तव्यावर असतं येतं पण माझं म्हणजे कुठेतरी आपलं दुःख कुठेतरी व्यक्त करण्यात पालकमंत्री तुला मोठा भाऊ हरकत नाही
प्रकार आहे तो डावलून जर त्या ठिकाणी कोणी चॅम्पियनशिप करत तर त्याला निश्चितपणे आपल्या असलेले अधिकार जाणून दिले पाहिजे. देर इज प्रोव्हिजन इन लॉ. प्रकल्पग्रस्त लोक स्थानिक लोकांना रोजगार हा कायद्याने बंधनकारक आहे. हे कोकण व्यवहार नाही करत. आणि मॅडम यू विल लीड. पुन्हा एकदा सांगतो की लक्षात घ्या तुमची सुख दुःख सुद्धा सांगा की शेवटी अधिकारी कर्तव्यावर असतं येतं. पण माझं म्हणणं कुठेतरी आपलं आपलं दुःख कुठेतरी व्यक्त करण्याचा पालकमंत्री तुला मोठा भाऊ मी माझ्याकडे व्यक्त करायला हरकत नाही. लिहा तुम्ही पत्र मला किंवा ही अशी आमची अडचण आहे की कुठल्याही खात्याची असो माननीय मुख्यमंत्र्याच्या माननीय पंतप्रधानांच्याकडे अडचण असेल तर यू टेल मी. आय हॅव गॉट एक्सेस टू अप्रोच. हे कोण नाही का अरे ऐकले तुम्ही कोणातरी व्यक्त केली अडचण आले कसं झाली त्याच्यातून मुक्त केली आणि कधी बदनाम व्हायला मागत टू अप्रोच. हे कोण नाही का अरे ऐकले तुम्ही कोणातरी व्यक्त केली अडचण आले कसं झाली त्याच्यातून मुक्त केली आणि कधी बदनाम व्हायला मागत. पण तुम्हाला बदनाम होण्याची शैली जीवनाविषयी लोक संपन्न जीवन म्हणजे काय लागला बोलणी सांगतो. नागपुराच्या आमदार गणेश नाईक पालकाला विचारून जा. आय वॉज त्याला फायटर ऑर्डरच नव्हतं नागपूरला. नागपूरच्या पेपरमध्ये गाड्या कोणी आणल्यात ना त्या गाड्यांचा नंबर आणि कुठल्या मॉडेलचे. आता आता आमच्या नवीनमध्ये मोलकरी सुद्धा म्हणजे कारमध्ये येते. झाडोवर सुद्धा कारमध्ये म्हणजे हे तुम्हाला असं वाटतं का मोटर बाईक जातात सर्व मजूर सुद्धा मोटर बाईकने जातो. म्हणजे आता एकूण अशा प्रकारचं जीवन होतं. मी माझ्या आयुष्यामध्ये अतिशय तृप्त माणूस आहे. यशाने हुरळून जाणारा ना गणेश नाईक पालकाला विचारून जा. आय वॉज त्याला फायटर ऑर्डरच नव्हतं नागपूरला. नागपूरच्या पेपरमध्ये गाड्या कोणी आणल्यात ना त्या गाड्यांचा नंबर आणि कुठल्या मॉडेलचे. आता आता आमच्या नवीनमध्ये मोलकरी सुद्धा म्हणजे कारमध्ये येते. झाडोवर सुद्धा कारमध्ये म्हणजे हे तुम्हाला असं वाटतं का मोटर बाईक जातात सर्व मजूर सुद्धा मोटर बाईकने जातो. म्हणजे आता एकूण अशा प्रकारचं जीवन होतं. मी माझ्या आयुष्यामध्ये अतिशय तृप्त माणूस आहे. यशाने हुरळून जाणारा नाही. पैसे आले म्हणून अहंकार पैशाचा अहंकार एकाच कामा नाही. नगरसेवक झाला आमदार झाला मंत्री आणि बाब असे की आपण रिटायर्ड झाल्यानंतर समाजाने आपल्याला विचार करायचा. होद्यावर असताना समाजामध्ये गेल्यानंतर समाजात करतील. पदावर उतरल्यानंतर नाही मिळते काय लोकांना. मी नगरसेवक झाला आमदार झाला मंत्री आणि बाब असे की आपण रिटायर्ड झाल्यानंतर समाजाने आपल्याला विचार करायचा. होद्यावर असताना समाजामध्ये गेल्यानंतर समाजात करतील. पदावर उतरल्यानंतर नाही मिळते काय लोकांना. मी आत्मविश्वासाने सांगतो. आता आता अतुल सर 99% अगेन्स्ट सगळं सिस्टम आमच्या कामामध्ये आहे. पण नैवेच्या जनतेनं माझ्या रुपये म्हणून गणेश नाईक हे गणेश नाईक आणि मी हे म्हणता लक्षात तृप्त मनानं जीवन जगायचं आणि जीवन संपणार आहे. मी नेहमी बाहेरचा लाभ थांबणार आहे की ते परत सगळ्या तो हिंदू धर्माचा असो तो बुद्धिस्ट असो ख्रिश्चन असो जैन असो मुसलमान असो आणि शीख असो कुठे विदर्भ मराठा 18 पगड जाती समाजाचा माणूस. आपण दुसऱ्याला आनंद द्यायला आपण आनंद घेऊन जा. स्पर्धा थांबणार आहे की ते परत सगळ्या तो हिंदू धर्माचा असो तो बुद्धिस्ट असो ख्रिश्चन असो जैन असो मुसलमान असो आणि शीख असो कुठे विदर्भ मराठा 18 पगड जाती समाजाचा माणूस. आपण दुसऱ्याला आनंद द्यायला आपण आनंद घेऊन जा. स्पर्धा आहे या पिढीवर्तकाने स्थापन केलेली संस्था ताराबाई वर्तन. आता त्याचा मुलगा पण आता मला भेटलाच आहे तुमच्या न्यायालयाला. माझं म्हणायचं लागा की फसू नका. कल्पना करून आपण स्वतःलाच फसवत असतो. त्याच मी मॅडमचा मुलं मला बोलायचंय का काय बोलायचं असं ही जनता दरबार घेण्यामध्ये मला पण इंटरेस्ट नाही. सर्वांनी गोरगरिबांची कामं अशी करा आणि ते राज्य पातळीवर आम्ही आहोत तुमच्या बरोबर ताकदीला लोकांची कामं करण्यासाठी. उद्याला करा तुम्ही आजच करा. 2-4 तास संध्याकाळी 7 ऑफिसर 8 दुसऱ्याला आनंद देण्याचं एवढं सामर्थ्य
ही जनता दरबार घेण्यामध्ये मला पण इंटरेस्ट नाही. सर्वांनी गोरगरिबांची कामं अशी करा आणि ते राज्य पातळीवर ते आम्ही आहोत तुमच्या बरोबर ताकदीनं लोकांची कामं करण्यासाठी. उद्याला करायचं ते आजच करा. 2-4 तास संध्याकाळी 7चं ऑफिसर आज दुसऱ्याला आनंद देण्याचं एवढं सामर्थ्य हे परमेश्वर तुम्हाला दिलेलं त्याच्या एवढा आनंदच नाहीये. जीवनामध्ये बंगला घोडा म्हणजे रेस्ट हाऊस फार्म हाऊस दागिने या कल्पना फक्त काही कालखंडाकरता त्या राम देणाऱ्या बाबी नाही. तुम्हाला दुसऱ्या आनंद देता आला तर द्या, परंतु देता येत नसेल तर त्याच्या अर्थ डोक्यातल्या एका जमिनीचं ट्रान्सफर होते. तो तलाठी बोलतो म्हणजे 40 दिवसापर्यंत ट्रान्सफर होणार नाही. किती दिवस? 40 दिवस. अरे प्रश्न असा की उद्याला जर का त्या एका जमिनीचं ट्रान्सफर होते, तो तलाठी बोलतो म्हणजे 40 दिवसापर्यंत ट्रान्सफर होणार नाही. किती दिवस? 40 दिवस. अरे प्रश्न असा की उद्याला जर का त्या 10 दिवसामध्ये ते ट्रान्सफर होणार असेल तर त्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद किती येतो बघा ना. सगळं काही पैशातून सगळा आनंद नाही मिळत. तो आनंद मिळण्याकरता दुसऱ्याच्या मनातून मिळालेलं समाधान, शिळ्या शापावर तुमचा विश्वास आहे का? माझा आहे. माणूस ज्याला त्रासतो आणि ज्याला तो मनातून वेदना ज्याला होतात आणि ज्याला तो काहीतरी म्हणजे वाईट मनात आणतो ना, त्याचे ते शाप लागतात. ते लगेच दिसत नाही, परंतु लागल्याशिवाय राहत नाही. आणि आशीर्वाद दिले ते आशीर्वाद लागतात. आणि म्हणून मी माझं निदर्शन का मॅडम लोकांना तो जातात 47 ऍज ए गार्जियन मिनिस्टर, तर ऍज ए गार्जियन मिनिस्टर, तर मला वाटतं अशा शेवटच्या टप्प्यामध्ये राजीनामा बरोबर आहे. म्हणजे खालच्या स्तरावर इतकी अशी कामं करा की लोकांनी आम्हाला सांगितलं कडे गेलो, सर्कलकडे गेलो आणि आमची धडाधड कामं झाली. पोलीस स्टेशनला गेलो, लगेच स्वागत झालं आमचं. त्यानंतर पोलीस तपास, लगेच गाडी निघाली कुठे आणि आम्हाला न्याय मिळाला. या गोष्टीमध्ये आणि मला असं आनंद द्यायची तुमची इच्छा आहे का नाही? स्वागत झालं आमचं. त्यानंतर पोलीस तपास, लगेच गाडी निघाली कुठे आणि आम्हाला न्याय मिळाला. या गोष्टीमध्ये आणि मला असं आनंद द्यायची तुमची इच्छा आहे का नाही? या गोष्टीमध्ये आणि मला असं आनंद द्यायची तुमची इच्छा आहे का नाही?